नक्कीच आणखी या ठिकाणी बाजूला काही बांधव आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही कुठून आहेत आणि मुंबईत जाणार का? आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेले आहोत, हिप्परगाव गावामधून। आम्ही मुंबईमध्ये 101% जाणार। हां, आमच्या मागण्या जवळपास तुम्हाला एक सांगतो, 3 वर्ष झालं जरांगे पाटलाचा लढा आहे। 3 वर्ष झालं सगळे सोयरी अंमलबजावणी करतो म्हणून अध्यादेश काढलेला होता। एक तुम्हाला एक सांगतो, गॅजेट 17 गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट हे पूर्ण गॅजेट घेतो म्हणले होते, एकही घेतले नाहीत सर। तुम्हाला एक सांगतो, एकही राजपत्र दिलेत वाशीमध्ये आणि परत पाठवलेत। त्याचा अध्यादेश काऊन नाही काढला शासनानं, हा प्रश्न। सरकार कोण होतं? हेच सरकार होतं ना। मी तुम्हाला विचारू लागलो प्रश्न, सरकार कोणतं होतं? हेच सरकार होतं। मग काऊन नाही केलं? जवळपास 3 वर्ष झालं, जवळपास अध्यादेश काढून राजपत्र देऊन आम्हाला किती वर्ष, 2 वर्ष झालं जवळपास। लढा जरांगे पाटला 3 वर्षाचा, आणखी किती दिवस द्यायचं शासनाला? हे दिवस म्हणजे किती दिवस द्यावा तुम्हाला? आणखी येतात समिती घडितात। फक्त हे कसं असते, हे पोळ्यावणी तुम्हाला एक सांगतो, एक प्रकारे सण, पोळा सण कसा असते, फक्त खंडात चेंज होतो। त्या प्रकारे आता विकेला आणलं, कोणाला काढलं? चंद्रकांतला काढलं आणि विकेला आणलं। हा झाला समितीचा विषय, पण आता तुम्ही मुंबईला आंदोलनासाठी जात आहे, मग तिथं एकच दिवसाची परवानगी दिली तरी तुम्ही बसणार का तिथं? आणि 5,000 लोकांना मी मान्य करतो, अशा वर्करचे बरेच लोक येतात, मोठे शिक्षक वर्गाचे लोक येतात, त्यांना 1 दिवसाची मान्यता देते का शासन? प्रशासन, महानगरपालिका व महाराष्ट्र शासन 1 दिवसाची मान्यता देते का? किती दिवस ठेवतात ना? आम्हाला का नाही? आम्ही न्याय हक्का करता येऊ लागलो ना। तुम्ही मान्य केले, आम्ही ठीक आहे म्हणणे, राजपत्र दिला आम्हाला, मग काऊन नाही दिला आम्हाला? 3 वर्ष आम्ही तुम्हाला चान्स दिलं। आता जोपर्यंत जरांगे पाटील आदेश, जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही, आदेशच आहे जरांगे पाटलाचा, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। हे गमिनी कावा हे मराठ्याला सगळ्यालाच माहिती आहे आम्हाला। हा, मुळात ते काही सांगायची गरज नाही। आणि जरांगे पाटला सोबत 2 किलोमीटर मागं आणि 2 किलोमीटर पुढं पूर्ण लोकसंख्या ना। असं नाही की जरांगे पाटील एकीकडे जाते, पूर्ण संख्या घेऊन, लोकसंख्या घेऊनच जातील मराठी पूर्ण। नक्कीच आपल्यासोबत हे मराठा आंदोलक होते, जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत आणि कुठूनही घुसणार, मात्र मुंबईत आम्ही उद्या दिसणार, अशा प्रकारचा घोषणा देत आता मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। मात्र आता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्या ठिकाणी किती दिवस चालतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन विशालसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी मंचर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।